यवतमाळमध्ये नाना पटोले यांनी बॅग तपासणीच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की हे एक सामान्य नियम आहे, पण त्यात राजकारणी व सामान्य लोक वेगळे नाहीत. जर सामान्य नागरिकांची बॅग तपासली जात असेल तर मोदींनाही त्यांची तपासणी व्हायला हवी. नाना पटोले यांचे हे वक्तव्य राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया येत आहेत. तसेच या तपासणीच्या नियमांचा योग्य वापर कसा होईल यावर देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. मला तर देवेंद्र फडणवीसांची कीव येत आहे. आमची मागणी काय आहे की अमित शहा आणि मोदीचे पण आणि योगीच्या पण तपासल्या पाहिजे. त्यांचं हेलिकॉप्टर, त्यांचं विमान तपासलं पाहिजे. नियम सगळ्यांसाठी सारखं आहे किंवा नियम सगळ्यांसाठी सारखा असेल तर त्यांच्या तपासल्या का जात नाही, हाही एक प्रश्न आहे. एकनाथ शिंदेनी मागच्या काळामध्ये नाशिकमध्ये ज्या बॅगा दिसत होत्या की आपल्या दूरवाणीवर, त्यावेळेस त्या बॅगा कशाच्या होत्या आणि म्हणून हेतुपुरस्पर विरोधकांना टार्गेट करायचा प्रयत्न सत्तेच्या जोरावर भाजप करत असेल तर या पद्धतीची भूमिका मांडणं चुकीचं आहे असं म्हणत असेल मला देवेंद्र फडणवीसवरच कीव येते आणि खऱ्या अर्थाने याच्यावर आम्हाला काँग्रेसला जायचं नाही.